नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्तीचा एक नवीन प्रश्न घेऊन आलो आहोत. प्रश्न पहा काय आहे. एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी 1/2 पक्षी आकाशात विहार करीत आहेत, 1/3 पक्षी झाडावर बसलेले आहेत, 1/8 पक्षी जमिनीवर दाणे टिपत आहेत आणि उरलेले 45 पक्षी तलावात पोहत आहेत. तर त्या अभयारण्यातील पक्ष्यांची एकूण संख्या किती? आता या प्रश्नाचे पर्याय सुद्धा दिलेले आहेत. पर्याय पहा कोणते कोणते आहेत. पहिला पर्याय आहे 1248, दुसरा आहे 1040, तिसरा आहे 1024 आणि चौथा आहे 1080. आता तुम्हाला वाटतं, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हा जरासा वेगळा म्हणजे काय आहे प्रश्न आहे. पण पहा बाळांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा सोडवणार आहोत. आता समजा, पहिल्यांदा मी लिहिलेलंच आहे बघा. समजा एकूण पक्षी आपण टी मांडले, टोटल बर्ड्स किती मांडले आपण? टी मांडले. मग एकूण पक्षी जर आपल्याला काढायचे झाले असते तर झाडावर बसलेले पक्षी अधिक हवेत उडत असलेले पक्षी, जमिनीवर असलेले पक्षी आणि तलावात विहार करत असलेले, पोहत असलेले पक्षी, या सगळ्यांची आपण काय करणार? बेरीज करणार. पाहूयात मग आता आपण बेरीज करूया. मग झाडावर बसलेले पक्षी, एकच मिनिट. पहा बाळांनो, तर आता पहा की झाडावर बसलेले पक्षी किती होते? तर झाडावर बसलेले पक्षी जे होते ते होते 1/8. ठीक आहे. त्यानंतर हवेत विहार करत असलेले पक्षी जे होते ते होते, त्यांची संख्या दिलेली आहे. आता ह्या सगळ्यांचं आपण काय करूया की जो टी मानूया आपण त्याला, की आपल्याला एकूण पक्ष्यांची संख्या माहीत नाही, म्हणून प्रत्येकाला 1/8 पट आहे कोणाच्या? एकूण पक्ष्यांच्या. मग जो झाडावर बसलेले जे पक्षी आहेत ते टीच्या 1/8 पट, म्हणजे इथे समान पट आपण टी मानूया असं गृहीत धरूया. त्यानंतर हवेत बसलेले पक्षी आहेत, हवेत विहार करत असलेले पक्षी, आकाशात विहार करत असलेल्या पक्ष्यांची संख्या 1/3 टी मांडली, 3 टी आहे. त्यानंतर पुढे जमिनीवर दाणे टिपत असलेले जे पक्षी आहेत, पाहूया आपण की झाडावर बसलेले पक्षी, माफ करा, झाडावर बसलेले पक्षी 1/3 मांडले. हवेत उडत असलेले जे पक्षी आहेत ते 1/2 आहेत, 1/2 टी. जमिनीवर बसलेल्या पक्ष्यांचं गुणोत्तर तुम्हाला हे दिलेलं आहे, फ्रॅक्शन दिलेलं आहे, गुणोत्तर दिलेलं आहे, ते आहे 1/8 टी. आणि तलावात जे पक्षी आहेत, उरलेले जे तलावात पक्षी आहेत ते संख्येच्या रूपात दिलेले आहेत, ते 45. आता प्रथम आपण टीच्या रूपामध्ये, म्हणजे स्वरूप पद जी आहेत, लाईक टर्म्स आहेत, त्यांची बेरीज करूया. मग इकडे पहा, आता इथे आपल्याला एकूण पक्षी काढायचे, त्याला टी मांडलेला आहे. आणि मग टी इथं आपण काय करूया? सामायिक काढूया तिघांचा, आणि या तिघांची प्रथम बेरीज करूया स्वरूप पदांची. काय होईल बघा? 1/3 अधिक 1/2 अधिक 1/8 कंस पूर्ण, आणि कंसाच्या बाहेर जो काही 45 पक्ष्यांची संख्या तलावात पोहणारी जी आहे ती 45 संख्येच्या रूपात आहे, ती बाजूला लिहिली. आता प्रथम आपण या कंसातल्या संख्यांची बेरीज करूया. पहा, आता इथं छेदस्थानी काय दिसतंय? छेद समान असेल तर आपल्याला अंशांची बेरीज करणं सोपं गेलं असतं. पण ज्यावेळी फ्रॅक्शनच्या रूपात, गुणोत्तराच्या रूपामध्ये, अपूर्णांकाच्या रूपात इथे 3 आहे, म्हणजे इथं वेगवेगळे छेद असेल तर छेदांचा काय काढायचा? लसावी काढून घेऊया. बघा बरं, 3, 2, 8 या तिघांचाही लसावी कोणता आहे? तर ह्या तिघांचाही लसावी आहे 24. 3च्या पाड्यामध्ये पण 24 आहे, 2लाही 24ने भाग जातो आणि 8लाही 24ने भाग जातो, मग 24 आहे. मग आता इथे 24 आणण्यासाठी काय करायचे आहेत? 3ला कितीने गुणावं लागेल? 8ला. म्हणजेच जसं छेदाला गुणणार आहोत तसंच अंशाला, म्हणजे इथं लिहिलं 8. इथं सांगा, 2च्या ठिकाणी आपल्याला 24 आणायचे, तर 2ला कितीने गुणावं लागेल? 12ला. म्हणजेच इथं अंशस्थानी 12ला गुणलं 1ने. परत इथे 8ला 3ने गुणावं लागेल, मग 3. आणि मग शेवटी तिघांचाही छेद काय येणार आहे? 24 येणार आहे, अधिक 45. आलं लक्षामध्ये? आता इथे पाहूया टी. आता पहा बेरीज काय होईल? 8 अधिक 12 अधिक 3 म्हणजेच किती आले? 23. 23/24. तुम्हाला जशी सोप्या पद्धतीने बेरीज करायला सोपी जाईल त्या पद्धत तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता बघा, हे टी आपल्याला मिळालेला आहे. हा जो आपला डाव्या बाजूचा टी जो आहे तो आपण खाली घेतलेला आहे. आता टीच्या संख्या ज्या आहेत, तिकडे हे जे आहे धन आहे, टी एका बाजूला घेऊया
आधीचा जो टी आहे तो तसाच ठेवा आणि वजा हा 23/24 टी इकडचा आपण उजव्या बाजूचा इकडे घेतला, पक्षांतर केलेलं आहे, ट्रान्सपोजिशन झालेलं आहे. ही संख्या पूर्ण प्लस होती, इकडे आल्यावर मायनस झालेली आहे, अधिक होती. आणि आता आपल्या उजव्या बाजूला उरली ही जी 45 संख्या जी आहे ती उरलेली आहे. आता इथे पहा पुन्हा टी काय काढा, कॉमन काढा. मग कंसात राहिला 1 वजा 23/24 कंस पूर्ण बरोबर किती आले 45. आता पाहूया ह्यांची वजाबाकी करूया. येथे सुद्धा आपल्याला 23च्या एकाच्या ठिकाणी छेद समान असेल तरच वजाबाकी करता येणार आहे. म्हणून इथं अंशाला छेदाला 24ने गुणलं आणि भागलं. बरोबर आहे. आणि त्यानंतर येथे पहा काय केलेलं आहे, 23/24 आहे असं आपण छानपैकी इथं लिहिलेलं आहे आणि बरोबर किती आले 45 लिहिलेले आहे. आता इथे पहा टी काय आलं, इथे 24 मध्ये छेद समान करून घ्या, छेद 24 केलेला आहे आपण. आणि इथे अंशस्थानी 24 मधून 23 छेद समान झाला की आपल्याला वजाबाकी करणं सोपं गेलं. आणि बरोबर किती आले बरं, इथे 45 आलेले आहेत. बरोबर आहे. आता इथे पहा काय होईल, 24 मधून 23 गेले, 1/24 बरोबर किती आलं 45. आता हा 24 आहे, आपल्याला टी फक्त काढायची. टीची किंमत, टी म्हणजे काय सांगितलंय मी तुम्हाला, टी म्हणजे येथे काय केलेलं आहे, एकूण पक्षी टी मांडले होते आपण, बरोबर आहे की नाही. मग टी आता आपण इथे काढणार आहोत. मग हा जो 24 आहे, हा 24चा या 24चा आपण पक्षांतर करणार आहोत, ट्रान्सपोजिशन करणार आहोत. 24 इकडे भागिले आहेत, तिकडे गेल्यावर काय झाला गुणिले. चला तर मग टी एका बाजूला ठेवूया, 45 आहे तसेच, आणि इकडे काय करणार आहोत 24. 45ने 24ला गुणूया आपण इथे, 45 गुणिले 24 बरोबर आहे. आणि मग पहा बरं, 4 पंचे 20 वरले हातचा 4 चौक 16 आणि 2 18 0 येथे दिला आपण, 2 पंचे 10 वरले हातचा 2 चौक 8 आणि 1 9. आणि अशा प्रकारे उत्तर आलं आपलं 1080. किती आहेत एकूण पक्षी, 1080 एकूण पक्ष्यांची संख्या. पाहूया बरं पर्यायामध्ये हे उत्तर आहे की नाही. आपलं 1080 उत्तर आलेलं आहे आपलं. तर बघूया पर्याय जे मी तुम्हाला सांगितले होते मगाशी, तर कितवा पर्याय आहे, अगदी बरोबर. येथे आपला चौथा पर्याय बरोबर आलं लक्षामध्ये की कशा पद्धतीने आपण सोडवलं. ठीक आहे, थांबू आपण इथे, पुन्हा भेटूया नवीन उदाहरणासहित.